नमस्कार. तुम्ही सगळे कसे आहात? तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो, हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडेच एक पॉवर असते, ती म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन. तुम्हाला हे आल्यास तुमच्या नक्कीच सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण युनिवर्सला आपण जे संदेश पाठवतो तोच आपल्याला रिटर्न मिळत असतो. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करणे खूप गरजेचे आहे. मॅनिफेस्टेशनचा एक इतका सोपा आणि इतका साधा आणि खूप छान उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. 21 दिवसाचा हा उपाय आहे. माझा हा सर्वात आवडता उपाय आहे आणि हा उपाय मी स्वतः केलेला आहे. 21 दिवसात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या या चॅनलवर बरेचसे उपाय, वास्तू टिप्स, त्याचबरोबर स्वामी समर्थांचे काही प्रभावी मंत्र आणि त्याचबरोबर काही सणावाराची माहिती देखील असते आणि वेगवेगळे उपाय असतात. खूप प्रभावी उपाय, प्रभावी मंत्र आणि त्याचबरोबर आज आपण एक व्हिडिओ बघणार आहोत, तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तुम्हाला या चॅनलवर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या उपायाने तुम्हाला काय फरक पडतो ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या प्रकारे मॅनिफेस्टेशननं तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच फरक जाणवेल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्ही मला नक्की सांगा, कारण हा एक अत्यंत सोपा आणि साधा खूप प्रभावी उपाय आहे आणि तो आपल्याकडेच असतो. आपण स्वतः या गोष्टी केल्यानंतर आपल्याला त्या युनिवर्स नक्कीच देतो. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. माझा हा सगळ्यात आवडता आणि तुम्हाला नक्कीच हा प्रभावी वाटेल असा हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आज उपाय आपण बघणार आहोत. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तर आपण युनिवर्सकडे जी मनापासून, अगदी मनापासून इच्छा मागितलेली असेल ती पूर्ण होण्यासाठी आणि युनिवर्सला कनेक्ट होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मॅनिफेस्टेशन. बऱ्याच लोकांचा यावर विश्वास नसतो की असे काही होत नसते, परंतु असे नाही आहे. तुम्ही या प्रकारे नक्की करून बघा, पण त्याला खूप सकारात्मक मनामध्ये इच्छा ठेवावी लागते. तुमची एखादी इच्छा असेल आणि खूप प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ती इच्छा युनिवर्सकडे अगदी मनापासून मागायची आहे. ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते, पण त्यासाठी आपल्या अंगामध्ये सकारात्मकता खूप जास्त प्रमाणात पाहिजे. खूप सकारात्मक विचाराने आपल्याला ही इच्छा मागायची आहे. तुम्ही तुमची इच्छा मागताना युनिवर्सकडे सकारात्मकतेने मागा आणि तुम्ही हा विचार जर केला की होईल की नाही, तर तिथे डाऊट निर्माण होतो आणि असा डाऊट निर्माण झाल्यास तुमची इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो. त्यामुळे न डाऊट घेता संपूर्णपणे मन लावून आणि पॉझिटिव्ह विचाराने, म्हणजेच सकारात्मक विचाराने तुम्हाला ही इच्छा युनिवर्सकडे मागायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करताय, स्वामी समर्थांची सेवा करताय, देवाचे मंत्र ऐकताय किंवा म्हणताय, तर ते तुम्हाला मनापासून आणि सकारात्मकतेने म्हणायला हवे, तरच ते प्रभावी ठरतात. कुठलीही सेवा असो, तुम्हाला अगदी मनापासून करायची आहे. त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून करायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा खूप मनापासून मागायची आहे. असे म्हणतात ना, जे पेरलं तेच उगतं. त्याचप्रमाणे तुम्ही जे विचार युनिवर्सकडे पाठवता तेच तुम्हाला रिटर्न मिळतात. तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागलात तर जास्तीत जास्त निगेटिव्ह तुमच्यासोबत होत राहतं. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, स्वामी समर्थांची सेवा करा, मंत्र ऐका किंवा मॅनिफेस्टेशनचा हा उपाय करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे होतील. तुम्हाला हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय करायचा आहे तो तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. हा उपाय मी माझ्या आयुष्यात खूप वेळा केलेला आहे आणि मला खूप वेळेस याचा अनुभव आलेला आहे. म्हणूनच हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. इच्छा पूर्ण करण्यासाठी, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वही आणि एक पेन लागणार आहे. 21 दिवसामध्ये तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात, करिअरविषयी, मुलाबाळांविषयी, त्याचबरोबर घर होण्यासाठी, गाडी होण्यासाठी आणि अजून काही आपल्या स्वतःच्या करिअरसाठी काही इच्छा असतात. पैसा येऊ दे, त्याचबरोबर घरामध्ये सर्व गोष्टी चांगल्या होऊ दे, अशा खूप साऱ्या इच्छा असतात, परंतु सर्वच इच्छा पूर्ण होत नाहीत. काही इच्छा पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागत असतो, 2 ते 3 वर्षही लागतात. खूप कठीण, अशक्य असणारी इच्छा असते, ती इच्छा तुम्ही या 21 दिवसामध्ये मागून बघा आणि ती इच्छा पूर्ण होईल याची गॅरंटी मी देते. मॅनिफेस्टेशनचा हा उपाय
खूपच महत्त्वाचा आहे आणि खूप प्रभावी आहे. खूप साऱ्या अशक्य गोष्टी या मॅनिफेस्टेशननी शक्य होतात असे बरेचसे उदाहरणं आपल्या इथे आहेत. 21 दिवस हा उपाय करायचा आहे. एक वही आणि एक पेन घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळ म्हणजे सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्ही लवकर आवरून शुचिर्भूत होऊन त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला बसायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचे आहेत. 21 दिवस हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नवीन वही घ्यायची आहे आणि रोज सकाळी आपल्याला हे 21 दिवस 10 मिनिट करायचे आहे. आता प्रत्येकांकडेच 10 मिनिट वेळ असतो नसतो, परंतु स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सकाळी 10 मिनिटाचा वेळ नक्कीच काढू शकता. एक आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसायचं आहे. वही आणि पेन हातामध्ये घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडक्यात मेडिटेशन करतात त्याप्रमाणे 10 मिनिट अगदी शांत बसायचे आहे. तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्हाला मनातल्या मनामध्ये म्हणत राहायची आहे. म्हणजेच तुम्हाला पैसा मिळू दे, तुमची नोकरी लागू दे, त्याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये तुमची ग्रोथ होऊ दे आणि अजून बऱ्याचशा तुमच्या ज्या छोट्या मोठ्या आणि खूप कठीणही इच्छा असतील त्या सर्व इच्छा तुम्हाला तिथे आसनावर बसून डोळे झाकून शांतपणे मनातल्या मनात म्हणायच्या आहे. आणि जी एक तुमची महत्त्वाची आणि खूपच गरजेची इच्छा आहे ती तुम्हाला सातत्याने म्हणायची आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 10 लाख रुपये मागायचे आहेत तर तुम्ही 10 लाख नक्कीच युनिवर्सला मागायचे आहेत. युनिवर्समध्ये असतात, फक्त ते तुमच्याकडे नाही आहेत, तर तुम्हाला ते युनिवर्सला मागायचे आहेत. युनिवर्स तुम्हाला ते देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तुम्हाला असे वाटेल की पण कसं काय, असे शक्य आहे का, आपण जे म्हणलो ते आपल्याला मिळेल का, 10 लाख रुपये मागितले तर कसे शक्य आहे. मी तुम्हाला हे 10 लाखाचे उदाहरण दिले, परंतु तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टामध्ये तुम्ही मनापासून प्रयत्न करताय ना, तर मग तुम्हाला युनिवर्सला तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळणे शक्य म्हणजे शक्यच आहे. प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागणार, परंतु तुम्ही जे काही कष्ट करताय त्या कष्टाला यश मिळू दे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही मनापासून युनिवर्समध्ये मागितल्यानंतर तुम्हाला तेही मिळते. अशक्य असे काहीच नाही आहे. आपण किती सकारात्मक विचार करतो याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. तुम्ही खूप सकारात्मकतेने इच्छा मागितली आणि प्रयत्नांची साथ असेल, नशिबाची साथ असेल तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. आणि नशिबाची साथ असायला तुम्हाला खूप सकारात्मक असावे लागते. नाहीतर आपला एक वाक्य असतं की माझ्या नशिबातच नाही आहे, मला मिळेल का. हे असे नकारात्मक विचार तुम्ही मनात अजिबात ठेवू नका. तुम्ही करत राहा आणि नक्कीच तुम्हाला युनिवर्स तुमच्या इच्छेपेक्षा जास्तही एक दिवस देणारच आहे. त्यामुळे तुम्हाला सकारात्मकतेने आणि मॅनिफेस्टेशन करावेच लागणार. तुम्ही वही पेन घेऊन बसलेला आहात त्यावेळेस तुम्हाला सर्वात प्रथम वहीवर धन्यवाद 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 असे लिहायचे आहे. जी तुमची काही इच्छा आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायची आहे. म्हणजेच उदाहरणार्थ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, मला 10 लाख रुपये मिळालेले आहेत, किंवा मला नोकरी लागलेली आहे, किंवा माझ्या ही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे, जी काही इच्छा आहे ती झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या वहीवर लिहायचे आहे. त्यानंतर परत एकदा धन्यवाद धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद युनिवर्स, अशा प्रकारे तुम्हाला धन्यवाद लिहायचे आहे. खालच्या ओळीला परत लिहायचं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, माझं माझ्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न झालेलं आहे आणि धन्यवाद युनिवर्स, अशा प्रकारे लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जे मी मधलं वाक्य सांगितलेलं आहे ते तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायचं आहे, झालेलं आहे असं लिहायचं आहे. तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा तुम्हाला नोकरी लागणार असेल तर तुम्ही तिथे मला नोकरी लागलेली आहे, माझा इंटरव्ह्यू मी पास झालेली आहे अशा प्रकारे लिहायचे आहे. तुमची जी काही इच्छा असेल ते कोणत्याही गोष्टीसाठी करा, फक्त यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायचं आहे, झालेलं आहे अशा प्रकारे लिहायचे आहे. तुमच्या नोकरीसाठी, पैशासंबंधित कोणत्या समस्या असतील, तुमच्या घरासाठी असेल, जर तुम्हाला वाटत असेल माझं घर लवकरात लवकर व्हावे तर व्हावे लिहायचे नाही आहे, माझे घर झालेले आहे, मी गाडी घेतलेली आहे, अशा प्रकारे तुम्हाला युनिवर्सला संदेश पोहोचवायचा आहे. या प्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करायचा आहे. परंतु तो किती वेळेस करायचा आहे, म्हणजे किती वेळेस लिहायचे आहे, तर हे 21 दिवस करायचे आहे. आणि वहीवर लिहिताना 21 वेळेस वहीवर लिहायचे आहे आणि एका दिवशी एकच इच्छा लिहायची आहे आणि ही इच्छा 21 वेळेस लिहायची आहे. आणि जी इच्छा आहे ती लिहून झाल्यानंतर डोळे बंद करून त्या इच्छेविषयी विचार करायचा आहे आणि तो पण पॉझिटिव्ह वेमध्येच करायचा आहे. तुमच्या मनामध्ये तशी इमेज क्रिएट करायची आहे, त्याप्रमाणे तुमची इच्छा पूर्ण होत असते.
त्यासाठी लागलेले प्रयत्न मात्र चालूच ठेवायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सतत तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये मागत राहायची आहे आणि या प्रकारे हा 21 दिवसाचा उपाय नक्की करायचा आहे. तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघताल तेव्हापासून तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी 21 वेळेस लिहिलं तर दुसऱ्या वेळेस देखील 21 वेळेस लिहायचं आहे. तिसऱ्या दिवशी देखील 21 वेळेसच लिहायचं आहे. अशा प्रकारे 21 दिवस करायचे आहे. परंतु तुम्हाला दररोज सकाळी वेळेतच करायचे आहे. तुम्ही आज सकाळी 7 वाजता केले असल्यास उद्या सकाळी देखील 7 वाजताच करायचे आहे. आणि हे 21 दिवस सातत्याने तुम्ही त्याच वेळेमध्ये 21 वेळेस धन्यवाद म्हणून युनिवर्सला धन्यवाद देऊन तुम्ही तुमची ती एकच इच्छा मनापासून सकारात्मकतेने लिहिली असल्यास तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे याची गॅरंटी मी देते. आणि त्याचबरोबर तुम्ही मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा की तुमची 21 दिवसात काय तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे का. आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि आताही देखील तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की लिहा की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, माझी ही इच्छा 21 दिवसात पूर्ण होणार आहे, झालेली आहे. युनिवर्सला धन्यवाद म्हणायचे आहे आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगणार आहे. धन्यवाद.